महानगरपालिकेच्या क्षेत्रात एकूण 29 हायड्रोसिल आजाराचे रुग्ण असून त्यांना त्या आजारापासून मुक्त करण्यासाठी विशेष बैठक आरोग्य अधिकारी डॉक्टर विशाल काळे यांच्या सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा येथील दालनात घेण्यात आली. सदर रुग्णांना या आजाराबाबत अवगत करून यापासून मुक्त करण्यासाठी शासनातर्फे मोफत शस्त्रक्रिया करण्यात येते व त्यांना 40% दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात येते. जिल्हा सामान्य रुग्णालय येथे दर सोमवारला रुग्ण तपासून सर्व टेस्ट करून भरती केल्या जाते व बुधवारला ऑपरेशन केल्या जातात. तरी सर्व 29 रुग्णांना समुपदेशन कसे करावे यासाठी ही महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. डॉक्टर विशाल काळे यांनी आरोग्य कर्मचारी यांना आदेश दिले की रुग्णाच्या घरी जाऊन त्यांना आजारामुळे होणारे दुष्परिणाम व फायदे सांगावे. डॉक्टर शरद जोशी जिल्हा हिवताप अधिकारी यांनी सांगितले की सकाळी रुग्णांच्या घरी जाऊन त्यांच्या नातेवाईक यांच्यासोबत चर्चा करावी व हा आजार मुळातून बरा झाला पाहिजे व त्याच्यापासून होणाऱ्या वेदना मुक्त झाल्या पाहिजे असे मार्गदर्शन केले. सोबतच डॉक्टर रुपेश खडसे साथरोग नियंत्रण अधिकारी यांनी सर्व आरोग्य बहुउद्देशीय कर्मचारी यांना सूचना देण्यात आल्या की आपण आपल्या सोबत स्थानिक वैद्यकीय अधिकारी, आशा वर्कर यांना घेऊन त्यांच्या घरी जाऊन समुपदेशन करून शस्त्रक्रिया करण्यासाठी तयार करावे. जर आपल्या सल्ल्याने होत नसेल तर मला किंवा वरिष्ठ अधिकारी यांना सुद्धा सोबत घ्यावे. हा आजार कुलेक्स नावाच्या डासमुळे होतो त्याबाबत माहिती देण्यात यावी. त्यानंतर डॉक्टर संदीप पाटबागे यांनी सुद्धा सर्व टीम मिळून काम करू असे सांगितले. या विशेष मोहीम राबविण्याच्या बैठकीत डॉक्टर विशाल काळे, डॉक्टर शरद जोशी, डॉक्टर रुपेश खडसे, डॉक्टर संदीप पाटबागे, डॉक्टर दिनेश भगत, हैदर अली, बबन खंडारे, शरद सावडे, रुपेश खोरे, वैभव देवकर, प्रकाश दातीर, GS मनोहर व आदी डॉक्टर्स उपस्थित होते व सर्वांनी हे 29 रुग्ण आजारापासून मुक्त करण्याचा निर्धार केला. अशोकभाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती.